यानंतर मी पाचारण करतो कमलाकर राऊत यांना. भांडूपचे हे एक उत्तम कवी आहेत. एम ए मराठी, कथा, कविता, गीतांच्यामध्ये रमणारा, 6 कविता संग्रह आणि आकाशवाणीवरती भावसरगम गीत लिहिणारा, महाराष्ट्र शासनाच्या रक्तसंक्रमातला पोवाडा लिहिणारा आणि अंबाही पावली दहाडीला लिहिणारा साईचा भंडारा म्हणजे चित्रफित महाराष्ट्रभर गाजते त्या चित्रफित लिहिणारा हा अवलिया कलाकार. मी त्यांना विनंती करतो की आपण आपली सुंदर कविता सादर करावी. कवितेचं नाव आहे मिळे मानवी जन्म एकदा. मिळे मानवी जन्म एकदा. मिळे मानवी जन्म एकदा धरतीच्या दरबारी. मिळे मानवी जन्म एकदा धरतीच्या दरबारी. करू नको तू गर्व मानवा, बोल बोल तू जरतारी, बोल बोल तू जरतारी. अनेक जीव हे जगती आणिक परतून जाती माघारी. शेवटी वाजवलं तरी चालतील टाळ्या. अनेक जीव हे जगती आणिक परतून जाती माघारी. बुद्धीचे हे वरदान तुला रे, सत्याची तू कास धरी. कर्म करूनी भले चांगले, कर्म करूनी भले चांगले, छबी कोरावी जगावरी. करू नको तू गर्व मानवा, बोल बोल तू जरतारी, बोल बोल तू जरतारी. कुणी कुणाचे नसे जरी रे, कुणी कुणाचे नसी जरी रे, सारे संगती वावरती. एकमेका साह्य करूनी माया मनाची पांघरती. सांडित जातू तना मनावरी हर्षाच्या या घागरी. सांडित जातू तना मनावरी हर्षाच्या या घागरी. करू नको तू गर्व मानवा, बोल बोल तू जरतारी. अथांग सागर लाटांमधुनी गाळ काढतो काठावरी. अथांग सागर लाटांमधुनी गाळ काढतो काठावरी. मनातल्या तू वाम विचारा, सोडून द्यावे वाऱ्यावरी. लाविशी तू नवते जाता स्नेह दीपया अंतरी. लाविशी तू नवते जाचा स्नेह दीपया अंतरी. करू नको तू गर्व मानवा, बोल बोल तू जरतारी. मिळे मानवी जन्म एकदा धरतीच्या दरबारी. करू नको तू गर्व मानवा, बोल बोल तू जरतारी, बोल बोल तू जरतारी. धन्यवाद. यानंतरचे कवयित्री आहे अनिता एलमटे. खरं तर लातूरवरून आलेली ही कवयित्री राज्यपाल नियुक्त सांस्कृतिक धोरण समितीच्या सदस्या, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार मिळालेल्या आणि उदगीरच्या साहित्य चळवळीमध्ये दुधातल्या साखरेसारख्या विरघळलेल्या अक्षरगारा प्रेरक राजन गवसेने संपादित काकण चोळी या बहुचर्चित अशा साहित्यकृतींना जन्माला घालणारी अनिता एलमटे. नमस्कार. कविता ठेवते आहे. पूर्वीसारखी आजी आता लावत नाही कडी कुलूप. पूर्वीसारखी आजी आता लावत नाही कडी कुलूप. डाळीडुळींना अन साखर तुपालाही. मोडल्यात तिने कोंड्या घातली एकडी. मोडल्यात तिने कोंड्या घातली एकडी. परंपरेने आलेल्या सासुरवासाला. अशा ती मारत नाही टोला टुमणं. अशा ती मारत नाही टोला टुमणं. लेकी सुनांच्या कापलेल्या केसांना अन घसरलेल्या पदराला. अशा ती मारत नाही टोला टुमणं. लेकी सुनांच्या कापलेल्या केसांना अन घसरलेल्या पदराला. तोडलीत तिने बंधने रूढीवादाने लादलेल्या साखळदंडांना. अशा ती सुनावत नाही संस्कार गोष्टी. अशा ती सुनावत नाही संस्कार गोष्टी. आभासी जगात डुबणाऱ्या नातवंडांना. परिवर्तनाचे सूरही सांधलेत तिने समाज माध्यमावर वावरताना. अशा ती मांडत नाही गणित. अशा ती मांडत नाही गणित सोसलेल्या उन्हाळ्या पावसाळ्याची. सगळं झाडून झटकून मोकळं मोकळं व्हायचं असतं तिला. केस धुवून नाहल्यावर केस झटकावेत एवढ्या सहज. अशा ती काढून फेकू पाहतीये. अशात ती काढून फेकू पाहतीये शरीराला कातणारे आभूषण. पण युगायुगाच्या ओझानं गर्भार झालेलं शरीर तिला काढूच देत नाही बोटात घट्ट घट्ट रुतून बसलेलं जोडवं. युगायुगापासून साचून राहिलेलं
युगायुगापासून साचून राहिलेलं ते सारं घट्ट चिकटून आहे गर्भार देहाचा घात करूनही. गर्भार देहाचा घात करूनही उरलेल्या अर्धवट गर्भगाळासारखे, उरलेल्या अर्धवट गर्भगाळासारखे. धन्यवाद. मी यानंतर ज्योती कपिले यांना विनंती करतो. नाव आहे 19 पुस्तकं प्रकाशित असणारे आणि ज्योती फाउंडेशनच्या माध्यमातून JK मीडिया प्रकाशन संस्थेच्या माध्यमातून अनेक नवोदित लेखकांना प्रकाशात आणणारी ज्योती कपिले. तर जोरदार टाळ्या वाजून यांचं स्वागत करायचं आहे आपण सातारकरांनी. धन्यवाद. अशोक नायकावकर सर, मान्यवर व्यासपीठ आणि व्यासपीठावर समोर बसलेले मान्यवर. कवितेचं शीर्षक आहे मोकळं आभाळ. दुपारच्या निवांत वेळी मी वाचनात रंगलेली, फोनच्या आवाजाने माझ्या वाचनाची समाधी भंगलेली. हातातलं पुस्तक बाजूला ठेवून मी फोन उचलते आणि मला फक्त हॅलोच म्हणण्याची संधी देत ती भडाभडा बोलत राहते. हे असं आणि ते तसं, हे असं आणि ते तसं. मैत्रिणीचं बोलणं ऐकता ऐकता मला तिकडे आभाळ भरून आल्याचं जाणवतं. मैत्रिणीचं बोलणं ऐकता ऐकता मला तिकडे आभाळ भरून आल्याचं जाणवतं. फोनवर तिच्या मनातलं सगळं बोलून झाल्यावर ती मला म्हणते कशी, अगं तुझ्याशी बोलल्यावर ना किती बरं वाटतं म्हणून सांगू. मन अगदी हलकं होतं. हां, म्हणजे आता तिकडे आभाळ मोकळं झालं होतं तर. तेवढ्यात ती मला विचारते तू कशी आहेस. आणि माझा होकार गृहीत धरूनच ती फोन ठेवतेही. बरं, मग परत बोलूच आपण. बोलल्यामुळे ती मोकळी झाली होती. मी फक्त निमित्त मात्र होती. प्रत्येकाच्या मोकळं होण्याच्या तऱ्हा अगदी वेगवेगळ्या. कुणी बोलून मोकळं होतं तर कुणी ऐकून. तेव्हा प्रत्येकाचं मन मोकळं होणं अगदी गरजेचं असतं. प्रत्येकाचं आभाळ मोकळं होणं अगदी गरजेचं असतं. तेव्हा बोलत रहा, व्यक्त होत रहा आणि आनंदी रहा. धन्यवाद.